माणिक मास्तर होते. हा. माणिक मास्तर होते तर इथं लेकराला शिकित होते मग. अच्छा. मग इथं नंदी फिरायचा मग कटाळा येईल. बरोबर. साक्षात नंदी होता मग. अरे वा. मग फिरायचा इथं सगळ्या मठा सगळ्या फिरायचा मग. आमचे आजी सासऱ्याचे वडील किती वर्ष झाली त्याला त्या गोष्टीत तुमच्या? आता आमच्या सासऱ्याला झाले की 100 वर्ष. बरं. मग त्यांच्या अगोदर हा. त्याने आमचे पूजा करायचे म्हणून बाहेर होता मग नंदी हा. बाहेर होता म्हणून. आता शेत पिकायचं नव्हतं हानी घात लागली हे शेत का कधी घातलं शेत हे? घालून द्या आता एक 40 वर्ष तर झाले 40 वर्ष. हा पहिले पत्र्याचं शेड होता. पत्राचं गोठवणं होतं इथंच थोडं. हा. आणि मग आम्ही घातलं पुन्हा बांधकाम सगळं बांधकाम सगळं पण नंदी स्वतः रजाकारच्या बारीत महादेव फोडले होते इथे. हा. हा. महादेव फोडून मग ते विकरून काढलं. ते साळंका निघाली मोठी रट साळंका. हा. साळंका निघाल्यावर पुन्हा मग ते पशीला आली ना महादेव. आणि आमच्या जावयाने दिले कर्जतच्या जावया. कर्जतच्या. कर्जत महादेवाचं नाव काय म्हणजे? कर्णघंटेश्वर. कर्णघंटेश्वर मंदिर. कर्णघंटेश्वर. दर्शनाला गर्दी केव्हा असते जास्त? आता हे पंडित मिश्रा झालेत का हा. हा. तेव्हापासून गर्दी जास्त झाली. बरं. अगोदर नव्हते असं कुची तसे यायचे. श्रावण महिन्यामध्ये जास्त भक्त. हा सरळ महिन्यात होते. सगळीकडे एकच पिंड असते तो 5 पिंड हा दिसतात. 5 पिंडीचा. याचं काय कारण 5 पिंड असायचं? आता ते आमच्या जावाला देव वाटलं 5 पिंडी हा. ते त्याने दिल्या ते तयार करून घेतला दास. असं मंदिर दुसरी कुठे 5 पिंडाचं कुठंच नाही. मराठवाड्यात महाराष्ट्रात पहिलं. कुठंच नाही पण मी 4 धाम घेऊन आले की हा. कुठंच नाही बघण्यात असं. हे पहिलं मंदिर आपलं. हा आपलं म्हणजे कुठंच नाही. कर्णघंटेश्वर आहे ते. तिची पूजा किती टाइम होते आपल्याकडे? हा पूजा किती टाइम करतात तिची? सकाळी सकाळ संध्याकाळ. हा. सकाळी संध्याकाळी करत होती. सकाळी पूजा असते. शिवरात्र परदोसला संध्याकाळी पूजा करायचं. आमचे सासऱ्याचे वडील हा. वडील करायचे पूजा आणि मग पूजा करायचे हरभऱ्याचे रात्री डाळ भिजू घालायची एवढी कपड्याची पिशवी होती. हा. आणि मग ते पूजा करून मग तोंडाला लावायचे तेवढे डाळ सगळं खायचं ते हा. हरभऱ्याचे. आता हेच नंदी. एवढं ऐकून हाय बघा हेच नंदी. बरं. हेच नंदी. मग तुम्ही काही तसं काही करत नाही का? ठेवता की सणावाराला डाळ गुळ ठेवता हवी. बरं. खाल्लं असं काही प्रकार घडला? नाही मी आल्यापासून तर अच्छा. ऐकूनच असं. हा खाली नदी बसलाय का नाही हा. ते 5 जणी सवासणी आल्या मग बामणाच्या. अच्छा. बामणाच्या सवासणी आल्यानंतर हे दगडाचं तर नंदी दिसला दाळकच खाऊ लागलाय म्हणलं. हा. बाया म्हणल्या ते दाळकच खाऊ लागल्या म्हणले बरोबर त्यानं गप्पच झाला खाली तिथं बाहेर असल्या मध्ये जाऊन बसलाय बरं. शिळ टाकून. हा. आणि ते बाया बी सवासणी बी गप केला आणि आपण बी जाऊन बसलो. हा. एवढं माहिती आहे बघ. अशी आख्यायिका आहे. हा एवढं आड दिसत दिसत नाही. हा. म्हणजे पाणी वगैरे बाहेर उपसण्यासाठी काढता येते का? नाही काहीच नाही. काहीच नाही. काहीच नाही. बरं. ते तर मला भीती वाटत होती अंगाचं पाणी येते तर सगळं एवढं. हा. आणि आता का नाही कोरडं पडलाय नदी सगळं वाघरा फुटल्यासारखं पाणी यायचं अंगावर त्या नंदीच्या. नदीच्या. तरी आता पण नंदी वल्ला वाटतोय बाकी नंदी बाकी दुसरी. मी आता नाही वल्ला होता थंड गार लागायचं असं आठवलं. हा थंड गार लागायचं. म्हणजे आता दुसरीकडे नंदी बैठलं आणि आपला हा नंदी बैठला एवढा थंडगार वाटतोय आता मला. सुंदर देखना कुठंच नाही बघ. कुठंच नाही कुठं एवढा पण एवढा देखना आहे का कुठं नाही लय देखणं आणि खूप मोठा पण नंदी आहे. मोठा बी आहे. मला तर मारायची इथे काय वाटत नाही मला पण तसंच वाटलं. आता मी मध्ये गेलो होतो मला पण भीती वाटली थोडस म्हणजे असं पाय पडलं. वाटत होती मला बी. अगोदर भीती वाटत होती मला. हो नमस्कार. मी नंदिनी सिद्धेश्वर स्वामी. हा मठ आमच्याच मालकीचा आहे. याचं कोरोनाच्या काळामध्ये बरीच पडझड झाली होती. त्याचं सगळं म्हणजे पुनर्बांधकाम केलं आणि जरा डागडुगी करून मंदिराचं चांगलं म्हणजे एक 25-30 लाखाच्या आसपास खर्च करून मंदिर कोरोनाच्या वेळेस चांगलं बनवलं. इथे छोटे मोठे असे कार्यक्रम होतात. 1 दिवसाचा ढवाळजेवण किंवा साखरपुडा. जरा पार्किंगला जागा नसल्यामुळे थोडस मोठे कार्यक्रम करण्यास अडचण येते. आणि ह्याची अशी आख्या आहे की 5 लिंगाचाच पूर्वी महादेव होता पण रजाकाच्या काळामध्ये त्याचं तोडफोड केली त्यामुळे ती पिंड लयास गेली होती. परत आमचे जे जावई आहेत कर्जतचे त्यांनी अशी पिंड तयार करून दिली पूर्वीसारखी
मग त्याची स्थापना केली. एक 25 वर्षापूर्वी स्थापना झाली त्या पिंडीची. आता ही नंदी जी आहे या महादेवापेक्षा नंदीच्या नावानं मोठे. बॅळी बसवण्णा हा म्हणजे महादेवाचं नाव आहे जी, तर उल्लेख नंदीच्या नावाचा केला जातो. बॅळी बसवण्णा, बॅळी म्हणजे कन्नडमध्ये डाळीला बॅळी म्हणतात, हरभऱ्याची डाळ. बॅळी बसवण्णा असं या नंदीचं नाव आहे. नंदीच्या अशा त्याच्या खाली आड आहे. त्या नंदी खूप थंड लागतो आणि त्याला नैवेद्याला डाळ आणि गुळ ठेवला. इथं मान आहे, कुणी आलं की नंदीला डाळ आणि गुळ हरभऱ्याचे असं ठेवतात आणि नंदी खूप हात लावल्यानंतर थंड असं लागतो. अशी आख्यायिका पहिला की खरं अस्तित्वात असा नंदी होता आणि तो मध्ये गुप्त झाला. त्याच्याऐवजी मग त्याचा पिंड तयार झाली त्या नंदीची आणि अशी आख्यायिका आहे हिची एवढीच. नंदीच्या खाली आड आहे तेव्हा नंदीला थंडपणा येतो अच्छा. असं आख्यायिका आहे. आता जरी बघितलं तर नंदी खूप थंड लागतो. थंड आहेच आहे. खाली म्हणजे कधी उन्हाळ्यात या तुम्ही खाली खूप एसी सारखा गारवा वाटतो, बिलकुल खाली गरमी होत नाही. अच्छा, मग ते त्याच्यावरती तुम्ही पुन्हा बांधले का स्लॅब टाकून हे? पूर्वी मातीचं होतं, सिमेंट मध्ये रूपांतर केलं त्याचं सगळं. हं. इकडे इकडे असं झाडं होत्या मध्ये इथं हम्म. जायला पायऱ्या होत्या 2-4 हं, खाली जायला नंदीकडे जायला. हं, हं. इकडे इकडे ढाजा होत्या 2 असं छोट्याच्या ते पिंड करून तिथं छोट्या छोट्या अशा पिंड मातीचं भिंती होत्या अशा ते तेवढं असं तो ठेवले एवढे आहे बघा साईडनं ते बंद करून घेतल्या रूम छोट्या छोट्या होत्या. ते मी काय पाहिलं नाही, त्यांनी पाहिलेल्या त्या पूर्वीच. मी आल्यापासून असंच आहे.